दिवाळी फराळ सिरीज मधील आज आपण खुसखुशीत अशी भाजणीची चकली बनवतोय। ही चकली पहा, काय मस्त अशी काटेरी बनवून तयार झालेली आहे। रंग तर अप्रतिमच आलेला आहे। मस्त अशी चकली इथे बनवून तयार होते, खुसखुशीत बनते, त्याशिवाय अजिबात तेलकट होत नाही, तेलामध्ये विरघळत नाही आणि बनवतानाही तुकडे पडत नाहीत। अशा या खमंग भाजणीच्या चकल्या बनवण्यासाठी तेलाचे मोहन किती आणि कसे घ्यायचे, पिठाची उकड न काढताच पीठ कसे मळायचे हे अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा। माझ्या सर्वच रेसिपीज तुम्हाला जर का आवडत असतील, तुम्ही आवडीने पाहत असतील तर मग चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। ही भाजणी इथे मी गिरणीमधून दळून आणलेली आहे। आता ही भाजणी किती घ्यायची किंवा पीठ किती घ्यायचं याचंही अगदी प्रमाण मी तुम्हाला मोजूनच दाखवते। आजच्या ह्या चकल्या बरोबर आपण 1 किलोच्या भाजणीमध्ये बनवणार आहोत, म्हणजे 1 किलो भाजणीच्या आपण चकल्या आज बनवणार आहोत। तुमच्याकडे जर का असं बाउल वगैरे नसेल किंवा वजन काटा नसेल तर तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी घ्या किंवा अशा प्रकारचं भांडं घ्या। त्या भांड्याने, अशा मोठ्या भांड्याने मोजलं तर इथे 2.5 भांडं हे भरलेलं आहे, किंवा मग वाटीने जर का मोजायला गेलो तर बरोबर 7 वाट्या इथे मी हे पीठ घेतलेलं आहे। आता माझ्या या भांड्यामध्ये एकाच वेळेला पीठ मावत नाहीये, त्यामुळे इथे मी 2 ते 3 वेळा हे पीठ मोजून घेतलेलं आहे। अगोदर मी 400 ग्रॅम घेतलं, त्यानंतर पुन्हा इथे मी 400 ग्रॅम हे पिठाचं असं वजन करून घेते आणि त्यानंतर मी इथे पुन्हा 200 ग्रॅम असं पीठ हे मोजून घेणार आहे। म्हणजे मी बरोबर अगदी परफेक्ट प्रमाण 1 किलोचं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे इथे, म्हणजे मग तुम्हालाही कोणत्या पद्धतीचं कन्फ्युजन राहणार नाही। आता हे जे बाकीचं उरलेलं पीठ आहे ना, तर ते आपण थालीपीठ बनवण्यासाठी किंवा मग जे आपण भाजणीचे वडे बनवतो तर त्यासाठी हे पीठ वापरायचं आहे। भाजणी छान खमंग भाजल्यामुळे पीठ अगदी 6 महिने अजिबात खराब होत नाही, हवाबंद बरणीमध्ये आरामशीर टिकतं। चकली बनवण्यासाठी तेलाचे मोहन किती घ्यायचे तेही तुम्हाला इथे मी सांगते। आता ज्या वाटीने तुम्ही 7 वाट्या पीठ मोजलं तर त्याच वाटीने इथे आपल्याला पाऊण वाटी तेल घ्यायचं आहे, म्हणजे 100 ग्रॅम तेल इथे मी बरोबर वजनी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। 1 किलोच्या भाजणीसाठी पाऊण वाटी तेल हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही। आता या पिठामध्ये घालायला आपण काही मसाले वापरतोय, तर इथे मी तीळ घेतलेले आहेत, जिरे, मीठ आणि लाल तिखट घेतलेले आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। लाल तिखटचं प्रमाण इथे मला कमी वाटत होतं म्हणून मी आणखी वाढवलेलं आहे। आता हे सर्व जे पदार्थ आहेत ना, तर आपल्याला कोरडे असेच मिक्स करून घ्यायचे चमच्याच्या मदतीने। वाटीमध्ये आपण जे तेल मोजून घेतलं होतं त्याचं इथे कडकडीत मोहन बनवायचं आहे या पद्धतीने, आणि सर्वच बाजूंनी एकसारखं हे घालून घ्यायचे, म्हणजे अगदी आपली भाजणी हलकी फुलकी आणि मोकळी अशी होते। भाजणीची चकली बनवण्याची ही सर्वात महत्वाची स्टेप आहे। तेल अगदीच कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे चकली आपली खुसखुशीत बनवून तयार होते। आता इथे आपल्याला उकळलेलं पाणी घ्यायचं नाहीये, पण अगदी वाफ निघलेलं गरम पाणी असं पीठ भिजवून घेण्यासाठी घ्यायचं आहे। आपलं जे रेग्युलर चहाचं पातेलं असतं तर इथे मी तेच एक पातेलं सुरुवातीला पाणी यामध्ये घालून घेतलं। सुरुवातीला पीठ असं ओलवून घ्यायचं, म्हणजे एकदम पाणी घालायचं नाही, आणि मग चमच्याने हे पीठ जे आहे ना ते पाण्यामध्ये मिक्स करत जायचे। उकड वगैरे काढण्याची आवश्यकता नाहीये, या पद्धतीने सुद्धा आपण चकलीचं पीठ मस्त असं मळू शकतो। आता हे चमच्याला लागलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना, तर ते मी काढून घेते आणि अगदी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे जे पीठ आहे ते असं झाकून ठेवून द्यायचं आहे बाजूला। 10 ते 15 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचंय, हलकसं पीठ आपलं इथे फुलून वर आलेलं आहे। हातांना सहन होईल इतपत या पिठामध्ये हात घालून बघायचा आहे, नाहीतर मग चटका वगैरे बसू शकतो, कारण पीठ खूपच गरम असतं हे। त्यानंतर पुन्हा आपण सुरुवातीला ज्या पातेल्याने पाणी घेतलं त्याच पातेल्याने पुन्हा इथे मी 1 पातेलं पाणी वापरणार आहे, पण एकदम पाणी घालायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडंसं करून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचंय। थंड पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये हे पीठ भिजवायचं नाही। तांदूळ आपण भाजणीमध्ये वापरल्यामुळे काय होतं की तांदूळ जो आहे तो भरपूर पाणी शोषून घेतो आणि त्यामुळेच हे पीठ आपलं अगदी मऊ लुसलुशीत असं बनवून तयार होतं। सुरुवातीपासून बरोबर इथे मला 2 पातेलं पाणी लागलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तरीही पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण मात्र पीठ जे आहे ते अगदी आपल्याला मऊसूत असं मळून घ्यायचंय। घट्टसर आपल्याला असंच हे पीठ भिजवून घ्यायचंय, खूप जास्त पातळही बनवायचं नाही, म्हणूनच मी तुम्हाला इथे चहाचे 2 पातेल्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे। चकली साच्यामध्ये प्लेट लावताना लक्षात ठेवायची गोष्ट एवढीच की जी करकरी बाजू आहे ती बाहेरून करायची आणि मऊ बाजू जी आहे ती आतमधून करायची। असं केल्यामुळे चकली अतिशय काटेरी बनून तयार होते।
असं केल्यामुळे मस्त अशी काटेरी चकली बनून तयार होते। चकली साचा इथे मी सेट करूनच घेते। पिठामधून काही पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण हे साच्यामध्ये पीठ घालणार आहोत तर त्याआधी पुन्हा एकदा हे पीठ अगदी मऊ हातांनी असं मळवून घ्यायचं। म्हणजे काय होतं ना, आपली चकली बनवताना अगदी या पिठाचे तुकडे वगैरे पडत नाही आणि मग असं केल्यामुळे चकली साच्यामधून बाहेर येताना अगदी एकसारखी या स्वरूपामध्ये बाहेर येते। त्यामुळेच ही स्टेप करणं गरजेचं आहे। काही वेळानंतर पीठ जर का सुकलं किंवा या स्टेजला तुम्हाला जर का पीठ खूप जास्त घट्ट असं वाटत असेल तर मग यामध्ये हलकासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मग हे पीठ अगदी मऊ करून घ्यायचं। शक्यतो जेवढं पीठ आपल्याला आवश्यक आहे तेवढं पीठ काढून घेतल्यानंतर उरलेल्या पिठावरती एखादा ओला असा नॅपकिन तुम्ही झाकण म्हणून ठेवू शकता किंवा मग एखाद्या पातेल्यामध्ये हे पीठ ठेवून द्या आणि त्यावर झाकण ठेवून द्या। मग काय होईल की हे पीठ अगदी सुकणार नाही किंवा हवेने कोरडही पडणार नाही। मावेल तेवढं पीठ या मी साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे पीठ मी असंच बाजूला झाकण ठेवून देते म्हणजे आपलं पीठ इथे सुकणार नाही। लगेचच साचा सेट करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये चकल्या पाडून घ्यायच्या। साच्यामधून चकली पाडून घेत असताना साचा जो आहे ना तो खूप जास्त उंचावर धरायचा नाही। ताटाच्या लेवललाच आपल्याला हा जो साचा आहे तो धरायचा आहे। म्हणजे काय होतं ना की ह्या पिठाचे तुकडे वगैरे पडत नाही। नाहीतर काय होतं ना बऱ्याच वेळेला की आपण साचा असा उंचावर धरतो आणि मग चकलीमध्ये खूप जास्त अंतर पडतं आणि मग चकली तुटून जाते। तर ही स्टेप सुद्धा अगदी महत्त्वाची आहे चकली पाडताना। चकली बनवताना सुरुवातीची जी आतली बाजू आहे आणि नंतरची शेवटची जे टोक आहे ना तर ते जुळवून घ्यायचं। म्हणजे या चकल्या कढईमध्ये गेल्यावर उलत नाहीत किंवा त्यांचे जे टोका आहेत ना तर ते तेलाच्या उष्णतेने ओपन होत नाहीत। मस्त अशा चकल्या इथे बनवून तयार होत आहेत। तुम्ही तर बघू शकताय अजिबात तुकडे पडले नाहीयेत किंवा चकली आपली तुटत नाहीये, मोडत नाहीये। मस्त अशी एकसारखी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या चकल्या इथे बनवू शकतात। एकाच वेळेला ह्या चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत म्हणजे त्या हवेने सुकणार नाहीत। लागेल तशा अगदी 6 ते 7 अशा बॅचमध्ये तुम्ही ह्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे चकल्या हवेने सुकत नाही, तुटत नाही किंवा तुकडे पडत नाही। तर ही स्टेप सुद्धा अगदी गरजेचीच आहे। चला तर 6 ते 7 चकल्या एका वेळेला बनवून घेऊयात। चकली तर बनवून तयार झाली। चला तर लगेच तळूनही बघूयात। मस्त अशी काटेरी चकली आपली इथे बनवून तयार झालेली आहे। तेल गरम झाले की नाही ते कसं ओळखायचं तर यामध्ये पिठाचं काही पोर्शन घालायचं आहे। टाकलेले पीठ लगेचच तरंगून वरती आलं की समजायचंय तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे। खूप कमी तेल तापवायचं नाही, कडकडीत तेल आपल्याला इथे तापवायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये विरघळत नाही। ही स्टेप सुद्धा अगदी महत्त्वाची आहे। ज्याप्रमाणे आपण पिठाची उकड न घेता पीठ भिजवलं किंवा मग त्यामध्ये तेलाचं मोहन ऍड केलं तर त्याच पद्धतीने हे तळणीचं कामही किंवा तळणीची स्टेप सुद्धा अगदी महत्त्वाची आहे। कडकडीत तेल इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। असं केलं नाही तर तेलाचं तापमान जर का थंड असेल किंवा तेल तापलं नसेल तर चकली इथे तेलामध्ये विरघळू शकते। इथे तुम्ही ही स्टेप लक्षात ठेवायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये चकल्या घालायच्या आहेत। एकाच वेळेला खूप जास्त चकल्या कढईमध्ये घालायच्या नाहीत। मावेल तितक्या अशा सुटसुटीत ह्या चकल्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत। घातल्याबरोबरच उलटण्याची घाई करायची नाही। अगदी आपल्याला गॅस सुरुवातीपासून मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅस ठेवल्यानंतर कुठेही हलवायचा नाही, कमी करायचा नाही किंवा वाढवायचा नाही। मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटाचा वेळ एका बॅचला तळण्यासाठी द्यायचा आहे। आता इथे मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची स्टेप सांगते ते म्हणजे चकल्या अगदी शेवटपर्यंत आपण ज्यावेळेस करत असतो किंवा तळून घेत असतो ना तर त्यावेळेस काय होतं की हे जे तेल आहे तर त्याचा रंग हलकासा बदलून जातो। म्हणजे लालसर रंगावरती हे तेलाचा जे रंग आहे तो येऊन जातो। त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे की हे तेल जे आहे ना ते चेंज करायचं आहे म्हणजे बदलून दुसरं तेल घ्यायचं आहे आणि पहिलं अगोदरचं जे कढईतलं तेल आहे ना तर ते तुम्ही भाजी बनवण्यासाठी वापरू शकतात। चला तर बोलता बोलता चकल्याही तयार झाल्या। मस्त अशा खमंग, खुसखुशीत आणि तेलकट न होणाऱ्या चकल्या इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज बनवता येतील। अजिबात तेलकट न होणारी काटेरी अशी चकली आपली बनवून तयार झालेली आहे। चकली अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशीच बनलेली आहे। तुम्हीही मी सांगितल्याप्रमाणे साहित्यांचं प्रमाण घ्या, टिप्सचा वापर करा आणि मस्त अशी चकली बनवा। चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय।